कारवाई झाली पबवर असं म्हटलं जाते विरोधकांकडून की पब नाही तोडले गेले, फक्त त्याच्या भिंतींवर एकंदरीत दिखावपणा म्हटलं जातं। बघा, मी पुणे आयुक्तांना सांगितलेलं आहे, हे जे काही आपली तरुण पिढी आहे हे ड्रगच्या नशेने बर्बाद करणारे कोणी असू द्या, शेवटी ती आमचीच मुलं आहेत, त्यांच्या आईवडिलांची काय मानसिकता असेल। आणि म्हणून पुणे आयुक्तांना सांगितलंय, पब असू द्या, हॉटेल असू द्या, शाळा कॉलेजच्या बाजूला दुकानं असू द्या, टपऱ्या असू द्या, जे काय असेल ज्यामध्ये ड्रग्सचे रिलेटेड ज्या ज्या वास्तू असतील, जी स्ट्रक्चर असतील ती मुळासकट उकडून टाका, बुलडोजर चालवा आणि पेडलर पासून मेन सप्लायर पर्यंत त्यांची पाळंमुळं खणून काढा आणि यांना जेरबंद करा। अशा प्रकारचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये देखील मुंबई पोलिसांनी जवळपास 4000 कोटीचे ड्रग्स पकडले होते, 1300 बांधकामं त्यांनी तोडलेली। आणि ही कारवाई फक्त मुंबई ठाण्यात नाही, पुण्यात नाही, तर संपूर्ण राज्यभरामध्ये जिथे जिथे ड्रग्सचे अड्डे आहेत, जिथे जिथे ड्रग्सची विक्री होतीये, जिथे जिथे ही तरुणाईला ही सगळी नासवतायत, एक तरुण पिढी जी बर्बाद करण्याचं काम जे लोक करतायत त्यांना सोडलं जाणार नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांना मुळासकट उकडून टाकलं जाईल। उद्धव ठाकरे म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणतात लाडकी बहीण आणतायत, लाडका भाऊ योजना पण आणावी मुख्यमंत्र्यांनी। लाडका भाऊ योजना आणावी म्हणतात, नक्की भाऊ कोण अपेक्षा? लाडका भाऊ योजना, अरे बाबा, लाडका भाऊ, आता मी एकच सांगतो, आम्ही तर लाडकी बहीण, आमची लाडाची लेक लाडकी तर केलंच, आम्ही लाडकी बहीण पण करू, लाडका भाऊ पण करू, पण बोलणाऱ्यांचे भाऊ कुठे आहेत? कुठे आहेत भाऊ? त्यांनी तर विचार करावा, आत्मपरीक्षण करावं, का सगळे भाऊ गेले? आम्ही तर सगळ्या भावांचा पण विचार करणार, बहिणींचा पण करणार, ते तुम्हाला कळेलच।